All right, let me see. स्वीकारलाय. दुसऱ्या बाजूने मुर्जिम संघासाठी आमंत्रण दिलं जाते बॅटिंगसाठी मैदानात. येस, पंचांकडनं इशारा आलाय सामन्याला सुरुवात झाल्याचा. साई परब बॉन्ड आणि दुसऱ्या बाजूने श्रीकांत, गोलंदाजीमध्ये कुणाल. या अगोदरच्या सामन्यासाठी स्कोरिंगसाठी अमोल आमच्या सोबत होता आणि आता मात्र गौरव चंद्रोजी आता मात्र या ठिकाणी स्कोरिंगसाठी आहे आणि त्याचं या मोठ्या फटक्याने स्वागत केलं मैदानात. साई परबने हल्ला बोल केलाय. पहिल्या चेंडूवर कुणाल आसोलकरचा विरुद्ध षटकार टोलवलाय. दरम्यान बरेचसे बॉल बॉय त्यांच्यासोबत बॉल बॉय आकाश उर्फ डंबा हा देखील बॉल बॉयच्या भूमिकेत. ओ यावेळी मात्र अतिशय वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडस ब्रेक झालाय. कमबॅक करणारा चेंडू. निर्धाव चेंडूचे काही समाप्त आणि धावफलक स्थिरावला. आता मात्र 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा. हो, यावेळी पुन्हा एकदा कमबॅक करणारा चेंडू समोरच्या दिशेने. नेहल येतो स्क्रीनवर आणि चेंडूची परती होईल तेवढ्यात 1 धाव मैदानात पूर्ण झाली आहे आणि सिंगल निश्चित स्ट्राईक रोटेट झालंय. 7 धावांवर धावफलक. श्रीकांत आणि साई परब ही जोडी आहे मैदानात. धावफलकावर 7 धावा बिनगड्यांच्या मोबदल्यात. दहा 12 पावलांचा रनअप. कुणाल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडच्या दिशेने फटका खेळला. डीप वरनं क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. पहिल्या प्रयत्नात थोडस उशिरा फेकी झाली आहे मैदानात आणि आता मात्र ह्या चेंडूवर 2 धावा. 1 शॉटचा इशारा. 1 रन शॉट. 1 रन शॉट म्हणजे या चेंडूवर फक्त 1 धाव मिळाली आहे आणि धावफलक आता मात्र तुम्ही बघू शकता 8 धावांवर. यावेळी मिस टायमिंग फटका झेलसाठी संधी आहे. अभय आसोलकर येतो स्क्रीनवर. झेलात रूपांतर केलं जात आहे आणि श्रीकांतच्या विकेटचा पतंग. पहिला हादरा बसलाय भूमिका 11 मोरजिम क्रिकेट संघाला. 1 गडी बाद. 8 धावांवर धावफलक. नवीन खेळाडू रितेश मैदानाच्या दिशेने स्ट्राईकच्या दिशेने येतोय. आता मात्र या ठिकाणी चेंडू शरीरावर आदळतोय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. मैदानात पहिल्या षटकाची समाप्ती होत आहे. धावफलकावर आपण बघतोय 8 धावा. 1 विकेट मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर 8 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. साई परबने पहिल्या चेंडूवर षटकार टोलवत गोलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर, आणि त्यानंतर कुणालने गोलंदाजीत काय सुंदर कमबॅक केलाय. आणि आता मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात. लक्ष्मण सावळ देसाई उर्फ नाना जो गोलंदाजीवर दुसऱ्या षटकासाठी. साई परबसाठी क्षेत्ररक्षणाची सजावट ऑन साइडला आपण बघतोय. तब्बल 3 सीमारक्षक, एक फिल्डर जवळ आहे. यावेळी मात्र मिडविकेटच्या दिशेने लांब लांब खेळलाय. डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय षटकारासाठी. 6 धावेनिशी धावफलक 14 धावांवर आपण पाहतोय. चेंडूवर साई परबच्या बॅट बंद निघालेला षटकार आणि धावफलक 14 धावांवर. आखोटापाचा चेंडू यावेळी फटका फसलाय लॉंग ऑनच्या दिशेने. नेहल येतो चेंडूवर. अतिशय सुंदररित्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी. तो सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना प्रात्यक्षिक या ठिकाणी पेश करतो नेहल. सुंदररित्या थांबवलं. एक सिंगल धाव आणि सिंगल निश्चित धावफलक आता मात्र 15 धावांवर आपण पाहतोय. यावेळी बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी गट आणि विकेट किपर गौरीशने झेल पकडलाय. दुसरा विकेटचा पतंग झाला. धावफलकावर 15 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावर असताना J. विशाल नवीन खेळाडू बॉलिंग मार्कवर स्ट्राईक. विशाल नवीन खेळाडू स्ट्राईकच्या दिशेने 2 गडी बाद आणि धावफलकावर झालेत 15 धावा. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. आणि मैदानामध्ये आलाय विशाल मोरजीमचा बाहुबली. मोरजीम गावचा बाहुबली ज्याच्याकडे बघितलं गेलं षटकारांचा बादशाह देखील त्याला संबोधलं जातोय आणि तो बाहुबली आहे मैदानात भूमिका 11 टीमसाठी. यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर झाला 2 गडी बाद, 15 धावा. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर झाला तब्बल 15 धावा. प्रति षटकामागे 7.50 ची धावगती आहे. 2 गडी बाद 15 धावा. तिसरं षटक अभिषेक गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी. अभिषेक सावंत तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीमध्ये आणि समोर साई परब बॉन्ड या ठिकाणी स्ट्राईकच्या दिशेने आहे. ब्लॉक मध्ये चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. डीप लॉंगअपला नाना येतो चेंडू मागे जोवर फेकी केली जाईल. 2 धाव मैदानात पूर्ण आणि या दुहेरी धावे निश्चित धावफलक आता मात्र 17 धावांवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा थोडंसं दमट वातावरण, वाऱ्याचा वेग देखील अतिशय वेगवान आहे आणि त्याचा फायदा देखील मैदानात उठवावा लागेल फलंदाजांना.
क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एक हलकासा बदल. अल्टी पलटीसाठी प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय मात्र 17 धावांवर. यावेळी ऑन साइडच्या दिशेने मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप वरनं पुन्हा एकदा नेहल आलाय चेंडूवर. चांगली फेकी या चेंडूवर. एक धाव पुन्हा एकदा आणि एका धावेने 18 धावांवर. आघाडीच्या 2 षटकात प्रत्येकी एक एक षटकार निघालाय आणि दोनही षटकार या सामन्यात साई परबने टोलावलेत. आणि आता मात्र अभिषेक आपल्या गोलंदाजीत मोठ्या फटक्यांपासून थांबवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी आता मात्र उस्मान पटेल होता स्क्रीनवर. उस्मान पटेल मोठ्या फटक्याचा प्रयत्न करत होता आणि तो मात्र मुर्जिमचा बाहुबली ज्याला संबोधलं गेलं तो धावबाद स्वरूपात त्याला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. तिसऱ्या विकेटचा पतंग आणि धावपंकावर झाल्यात 18 धावा. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा आता मात्र खेळ उरलाय बाकी. नवीन खेळाडू दामोदर नॉन स्ट्राईकला. यावेळी अगदी फुलर लेनचा चेंडू होता. फटकाव खेळण्यामागे फसलाय मैदानात. साई परब पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. अभिषेक सावंतने गोलंदाजीत कामगिरी केली, कमाल केली, कमबॅक करून दाखवलं आपल्या टीमला. फक्त 3 धावा खर्च करत एक सफलता देखील प्राप्त केली आहे. यावेळी लाईन मध्ये बदल करण्याचा प्रयत्न. यस, इट इज अ व्हाईट बॉलचा इशारा. 18 धावांवर धावफलक. 19 धावांवर धावफलक. फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने. नेहल येतो स्क्रीनवर आणि झेलात रूपांतर केलं जातं नेहल सावळ देसाईच्या माध्यमातून. साई परबच्या विकेटचं झालाय पतंग. चौथा हादरा बसलाय. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 4 गडी बाद. 19 धावांवर धावफलक आपण बघू शकता. चला पुढच्या सामन्यात खेळणारा संघ आपल्याला सज्ज राहायचा आहे. लक्ष्मी स्पोर्ट अँड कल्चरल क्लब पेरनेम या सामन्यातील विजेता संघाबरोबर आपल्याला पुढच्या सामन्यात खेळायचं आहे. Remix. शेवटचं षटक. अंतरिम षटकाचा खेळ हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर रामनाथ आणि दुसऱ्या बाजूने दामोदर आणि त्याला साथ देण्यासाठी किरण आलाय मैदानात. शेवटचे 6 चेंडू बघूया किती धावांची या ठिकाणी लईलूट केली जाईल या अंतरिम 6 चेंडूसाठी. धावफलक आपण बघू शकता. 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. ओके, यासाठी ठिकाणी व्हाईट बॉल साठी रेफर केलं जात आहे.
व्हाईट बॉलचा इशारा येतो तिसऱ्या पंचांकडनं. पंचांना डिसिजन रिव्हर्स घ्यावं लागले. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव आणि व्हाईट बॉलच्या रूपात धावफलक पुढे सरसावलाय 20 धावांवर. यावेळी पुन्हा एकदा अल्टीपल्टी. दामोदरच्या बॅट मधून निघाला अल्टीपल्टीच्या रूपात चौकार. 4 धावा. 24 धावांवर धावफलक परावर्तित झालाय. शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. and deliver 6 रन. या अगोदरच्या चेंडूवर अल्टीपल्टीचं चौकार, त्यानंतर षटकार आणि धावफलकाने एक्सिलेटरवर पाय ठेवलाय. 30 धावांवर धावफलक परावर्तित झालाय अंतिम षटका दरम्यान. यावेळी पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयत्न. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक स्थिरावलेला 30 धावांवर. अंतिम षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. एका दुसरा मोठा फटका अपेक्षित आहे भूमिका 11 संघाला. ब्लॉक मध्ये चेंडू मिड ऑफच्या दिशेने फटका खेळला डीप लॉंग ऑफ वरनं. मिस्टर अभया चेंडूची फेकी करे धावबादसाठी संधी आणि आता मात्र फलंदाज हा धावबाद होतो. 1 धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि धावफलक 31 धावांवर. धावफलकावर झाल्यात 32 धावा आणि 33 धावांचं टार्गेट ठेवलं जात आहे. 24 चेंडू 33 धावा हे समीकरण आहे JSC बॉयज पेरनेम संघासाठी. आणि या सामन्यातील विजेता लक्ष्मी स्पोर्ट अँड कल्चर क्लब पेरनेम संघाबरोबर पुढच्या सामन्यात खेळेल. त्यामुळे चला लक्ष्मी स्पोर्ट अँड कल्चर क्लब पेरनेम संघ आपण देखील सज्ज राहायचं आहे.
33 धावांचं टार्गेट. 24 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण आहे. आणि समोर स्ट्राईकसाठी गौरी देसाई, दुसऱ्या बाजूने कुणाल आसोलकर आणि गोलंदाजीसाठी साई परब गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. लक्ष्मी स्पोर्ट अँड कल्चरल क्लब पेरनेम संघ, चला पुढच्या सामन्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच या ठिकाणी पुढचा सामना होईल. यावेळी चेंडू शरीरावर आदळलाय. साई परबचा अगदी वेगवान चेंडू शरीराचा वेध घेतो आणि पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव काउंटिंग केला जातोय. यावेळी शफल होऊन फटका खेळलाय लॉंग लेगच्या रिजन मध्ये. एक सुंदर फटका, वन बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन झालंय, चौकार निघालाय. गौरेशने या चौकाराने आपल्या टीमचं खातं ओपन केलंय. साई परब पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. ब्लॉक मध्ये चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळला. मिडॉनला क्षेत्ररक्षक, मिडॉफचा फिल्डर मिडॉनला जातोय. चेंडूला बॅकअप दिला, एक सिंगल धाव. स्ट्राईक मध्ये निश्चितच बदल असेल. धावफलक आपण पाहतोय तब्बल 5 धावांवर. यावेळी समोरच्या दिशेने फटका सजवला. मिड विकेटच्या दिशेने जो फिल्डर आहे शौनक, चेंडूला बॅकअप देईल. एकच धाव पुन्हा एकदा या ठिकाणी मिळाली आहे. एका धावेने कुणालने आपलं वैयक्तिक खातं ओपन केलंय आणि धावफलकावर आता मात्र 6 धावा. पाठलाग करायचा आहे फक्त 33 धावांचा. पहिलं षटक पॉवर प्ले षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. अल्टी पलटीचा प्रयत्न, हलकीशी अपील पंचांकडे. चेंडू शरीरावर आदळल्याचा या ठिकाणी इशारा आलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क झाला नाहीये, त्यामुळे एका निर्धाव चेंडूची नोंद. आणि आता मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ उरलाय. बिनबाद 33 धावांचा पाठलाग करताना 6 धावा धावफलकावर. साई परब विपक्ष गौरेश देसाई. ओव्हरपिच चेंडू, मिस टायमिंग फटका, झेलसाठी संधी आहे. यावेळी अगदी वाऱ्याचा वेग, त्यामुळे चेंडू कनेक्शन थोडस चुकलंय क्षेत्ररक्षकाचं आणि नंतर एका सिंगल धावर समाधान. सिंगल निशी पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर झाल्यात 7 धावा. बिनबाद 7 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 18 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण. पहिल्या षटकात 7 धावा आणि दुसऱ्या षटकासाठी श्रीकांत गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त. प्रोटेक्शन आता मात्र डी बाउंड्री लाईनला तैनात केलं जात आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. आता मात्र गौरेश देसाई झेलबादच्या जाळ्यामध्ये अडकलाय. कट्टर पद्धतीचा चेंडू आणि गौरेशच्या रूपात पहिला हादरा बसला जयसी बॉयज पेरनेम संघाला. एक गडी बाद, 7 धावा धावफलकावर.
मैदानाच्या बाहेर गेलेत आणि समोरनं कमबॅक करण्याचा प्रयत्न होतो भूमिका 11 मोरजिम टीमकडनं. 2 गडी बाद 33 धावांचा पाठलाग करताना 7 धावांवर धावफलक. नवीन फलंदाज बापू असोलकर, मिस्टर अभया स्ट्राईकच्या दिशेने. ऑन पॉसिबल हॅट्रिक. हॅट्रिक बॉलचा चेंडू आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट झाल्या होत्या आणि आता मात्र श्रीकांत गोलंदाजीमध्ये. आले आले अल्टीपल्टीचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी आणि आता मात्र 22चा इशारा. अतिरिक्त या सिंगल धावेनिशी धावफलक 8 धावांवर परावर्तित झालाय. मैदानात लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. कुणाल असोलकर आणि दुसऱ्या बाजूने बापू असोलकर ही जोडी आहे मैदानात तिसऱ्या विकेटसाठी. आघाडीचे 2 खेळाडू काहीशी हाराकिरी करताना स्वस्तात बाद झाले. क्षेत्ररक्षणाची विवरचना तुम्ही बघू शकता. एक डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक फिल्डर समोर लॉंग ऑफ, एक फिल्डर कव्हर पॉइंटच्या दिशेने. बॅटच्या आउटसाइड एज. पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंटला फिल्डर साई परब अगदी वेगाने फेकी करण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवर फक्त एक सिंगल धाव मिळाली आहे आणि धावफलक या एका धावेनेशी आता मात्र 9 धावांवर पोहोचलाय. नऊ धावांवर धावफलक दुसऱ्या षटकादरम्यान. यावेळी बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा काहीशी खराब रणनीती आणि यावेळी फटका थोडासा खराब निघालाय बापू असोलकरचा. तिसरा तगडा हादरा बसलाय जयसी बॉयज पेरनेम संघाला. 3 गडी बाद आणि धावफलकावर फक्त 9 धावा. रामनाथ नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने. 3 गडी बाद आणि धावफलकावर 9 धावा. 33 धावांचा पाठलाग करायचा या म्हणजे यानंतर अजूनही 24 धावा करायच्या आहेत. श्रीकांत काय सुंदर गोलंदाजी करतोय मैदानात. या षटकार आतापर्यंत 3 सफलता त्याने प्राप्त केल्यात. यावेळी फटका फसलाय. पुन्हा एकदा सफलता. एकाच षटकात 4 गडी टिपण्याचा पराक्रम. फक्त 2 धावा खर्च करत 4 गडी त्याने टिपलेत आणि धावफलकावर 9 धावांवर चौथा हादरा बसलाय. 12 चेंडू आणि विजयाचं समीकरण आहे आता मात्र 12 चेंडूमध्ये 24 धावा. बारा चेंडू आणि 24 धावा हे आता मात्र समीकरण आहे आणि नवीन गोलंदाजी मार्कवर
आदम शेख, नवीन खेळाडू आलाय अभिषेक मैदानामध्ये. दुसरं षटक, काय अप्रतिम दर्जाचा स्पेल हाताळला गेला श्रीकांत याच्या माध्यमातून. एकाच षटकात फक्त 2 धावा खर्च करत 4 गडी त्याने टिपल्यात आपल्या षटका दरम्यान. अल्टीपल्टीचा प्रयत्न, यावेळी खाली क्षेत्रात फटका सजवलाय. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकारानिशी धावफलक 13 धावांवर परावर्तित झालाय. आता मात्र 11 चेंडूमध्ये 20 धावा करायच्या आहेत विजयासाठी. विजयासाठी 11 बॉलमध्ये 20 धावा करायच्या आहेत. कुणाल आणि अभिषेक ही जोडी आहे मैदानात 5व्या विकेटसाठी. ओ, यावेळी सुंदर चेंडू. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ट. कुणाल आसोलकरचा विकेटचा पतंग. तगडे 5 खेळाडू डगआउटच्या दिशेने निराश मनाने, हताश मनाने माघारी परतले. डगआउटचा शिकार झालेत आणि धावफलकावर आपण बघू शकता 5 विकेटच्या मोबदल्यात 13 धावा. आणि धावफलक आता मात्र समीकरण आहे, येणाऱ्या 10 चेंडू मध्ये करायच्या आहेत 20 धावा. नवीन खेळाडू नेहल सावळ देसाई, मगाशी ज्याचा उल्लेख केला, एक उत्कृष्ट दर्जाचा कबड्डीपटू आहे आणि कबड्डीमध्ये ज्याने आतापर्यंत कित्येक जणांच्या सोबत एकापेक्षा एक दर्जेदार रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केलेले आहेत. याच आठवड्यात बुधवारी झालेल्या स्पर्धेमध्ये ऑल गोवाच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दर्जाचा रेडरचा किताब देखील त्याने ऑल गोवाच्या स्पर्धेमध्ये पटकावलेला आहे. आणि आता मात्र क्रिकेटच्या मैदानात आपल्या टीमसाठी उतरलाय. आल्या आल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आता मात्र बॅटची लेमन कट. अजून एका विकेटचा पतंग. जशा पत्त्यांचा बंगला कोसळला जातो तशा पद्धतीची विकेटची पडझड आता मात्र मैदानामध्ये सुरू आहे. 6व्या विकेटचा पतंग आणि धावफलकावर मात्र 13 धावा. नवीन खेळाडू सूरज मैदानाच्या दिशेने 6 विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर 13 धावा. येणाऱ्या अजूनही 9 चेंडू मध्ये करायचे आहेत तब्बल 20 धावा. आणि आदम शेख जो मैदानामध्ये विकेट हॅट्रिक साठी असेल. आदम शेख गोलंदाजी मार्क वर समोर आहे. सूरज तर दुसऱ्या बाजूने अभिषेक. येणार 9 चेंडू आणि 20 धावा. आल्या आल्या मोठा फटका सजवला मिड विकेटच्या दिशेने. फटका फसलाय. ओहो हो, 1 2 3 प्रयत्न झेल सुटला जातोय. थोड्याशा नाट्यमय घडामोडी मैदानात. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणं गरजेचं होतं तो चेंडू मैदानात थांबलाय. 1 2 तिसरा प्रयत्न झेल सुटला आणि जर झेल झाला असता तर स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक या आदमच्या नावावर नोंदवली गेली असती. दुहेरी धाव्यानिश्चित धावफलक 15 धावांवर. आता मात्र 8 चेंडू आणि येणाऱ्या 8 चेंडू मध्ये करायच्या तब्बल 18 धावा. 8 बॉल मध्ये 18 धावा करायच्या आहेत. ब्लॉक मध्ये चेंडू थोडासा उशिरा फटका खेळलाय. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूला बॅकअप देईल. एक सिंगल धाव.
आणि सिंगल निश्चय. आता मात्र 16 धावांवर धावफलक. 7 चेंडू आणि आता 17 धावा असं समीकरण असेल. सात चेंडू मध्ये 17 धावा असं समीकरण आहे. स्ट्राईकच्या दिशेने बऱ्याच वेळानंतर अभिषेक सावंत आलाय स्ट्राईकला. 7 चेंडू 17 धावा हे समीकरण. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. मोठा फटका की स्ट्राईक स्वतःकडे ठेवावं. यावेळी दोन्ही रिझल्ट पॉसिबल होते, परंतु आता मात्र निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 6 विकेटच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावर झालेत. आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू उरलेत आणि विजयासाठी करायच्या तब्बल 17 धावा. 6 बॉलमध्ये 17 धावा विजयासाठी करायच्या आहेत. सूरज आणि अभिषेक जोडी आहे. आणि गोलंदाजीमध्ये कोण असेल? भूमिका 11 मोरजिम टीमसाठी ज्याने मागच्या सामन्यात गोलंदाजीत मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने पटकावला तो दामोदर गोलंदाजी मार्कवर स्लॉक षटकासाठी. दामोदर गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न अभिषेक. आता मात्र नॉन स्ट्राईकवर संधी धावबादसाठी आणि सूरजला धावबाद व्हावं लागतंय. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. जवळजवळ 7व्या विकेटचा पतंग झालाय आणि धावफलकावर फक्त 16 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 5 बॉल मध्ये 17 धावा अजूनही करायच्या आहेत. यज्ञेश नवीन खेळाडू नॉन स्ट्राईकवर. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव. 17 धावांवर धावफलक. अंतिम 5 चेंडूंचा खेळ उरलाय. 5 बॉल मध्ये आता मात्र करायच्या विजयासाठी 16 धावा. अंतिम षटकातील 5 बॉल मध्ये विजयासाठी 16 धावा करायच्या आहेत. 3 मोठे फटके. पहिल्या इनिंग मध्ये स्लॉक षटकात झालेली ती विस्फोटक खेळी. टप्पा पडल्यानंतर ब्रेक झाला चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी करायच्या 16 धावा. निश्चितच 2 ते 3 मोठे फटके येणारे 4 चेंडू मध्ये. चला लक्ष्मी स्पोर्ट अँड कल्चरल क्लब पेरनेम आपला कर्णधार कॉमेंट्री बॉक्स कडे या आणि आपले सगळे खेळाडू डगआउटच्या दिशेने यायचे आहे. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. अंतिम 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 16 धावा. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव आणि धावफलक आपण बघू शकता तब्बल 18 धावांवर. आता मात्र 3 बॉल मध्ये करायच्या 15 धावा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक बघू शकता आपण 19 धावांवर. आता मात्र 14 धावा करायच्या 3 बॉल मध्ये. यावेळी आखूड टापाचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने एक सुंदर फटका. लांब फटका सजवलाय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे आणि धावफलक 25 धावांवर. आता मात्र 2 बॉल मध्ये 8 धावा करायच्या विजयासाठी.
2 बॉलमध्ये 8 धावा विजयासाठी करायच्या आहेत. ओव्हरपिच चेंडू यावेळी खाली क्षेत्रात फटका झेलसाठी संधी. यावेळी बॅकअप देण्यासाठी निश्चितच त्याला क्षेत्ररक्षक आलाय आणि आता मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. धावफलक 27 धावांवर. शेवटचा एक चेंडू उरलाय. करायचे आहेत 6 धावा. षटकार टोलवला तर निश्चितच सामन्यात बाजी मारू शकतो पेरनेम संघ. यावेळी फटका फसलाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. विशाल चेंडू मागे आणि या सामन्यात आता मात्र बाजी मारली आहे ती निश्चितच भूमिका 11 मोरजिम संघाने.